देवळा तालुक्यातील चिंचवे चौफुली ही आता अपघाताची नव्हे तर थेट मृत्यूची वाट बनली आहे. बुधवार दिनांक 17 डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजता भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत चिंचवे येथील रहिवासी वसंत महादू पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात नसून ढिसाळ रस्ता व्यवस्थेचा आणि प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा थेट परिणाम असल्याचा संताप ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. कामानिमित्त बाहेरून घरी परतत असताना वसंत पवार हे चिंचवे येथील मुख्य चौफुलीवरील धोकादायक डिवायडर ओलांडत होते. त्याचवेळी चांदवडच्या दिशेनं अतिवेगात आलेल्या अज्ञात वाहनानं त्यांना अक्षरशः उडवले. डोक्याला जबर मार बसून ते रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर कोसळले. विशेष म्हणजे अपघातानंतर बराच वेळ प्रशासनाचा पत्ता नव्हता. नागरिकांनीच धाव घेत मदत कार्य केले. जखमी अवस्थेत पवार यांना रुग्णवाहिकेतून मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. एका कुटुंबाचा करता पुरुष प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे कायमचा हिरावला गेला. अपघात प्रवण चौफुलीवर मृत्यूचं साम्राज्य. चिंचवे येथील मुख्य चौफुली ही गेल्या अनेक दिवसांपासून अपघाताचं केंद्र बनली आहे. रस्ता पूर्णतः अंधारात, वेग नियंत्रणासाठी कोणतीही व्यवस्था नाही, स्ट्रीट लाईट नेट, स्पीड ब्रेकर व सूचना फलकांचा अभाव. मुख्य चौफुलीपासून गावच्या दिशेनं सुमारे 1 ते 1.5 किलोमीटरचा संपूर्ण परिसर काळोखात आहे. या मार्गावरून शेतकरी, कामगार, विद्यार्थी रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. तरीही सोमा कंपनी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जाणीवपूर्वक डोळ्यावर पट्टी बांधून बसले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या महिन्याभरापासून स्ट्रीट लाईट बसवण्याची केवळ आश्वासनं दिली जात आहेत. प्रत्यक्षात मात्र एकही ठोस पाऊल उचललं गेलं नाहीये. मृत्यू झाल्यावरच जाग येते हीच प्रशासनाची कार्यपद्धती असल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होती आहे. या घटनेला रस्ता संबंधित प्राधिकरण, सोमा कंपनी व नाई थेट जबाबदार असल्याचा ठाम आरोप ग्रामस्थांनी केलाय. सर्व्हिस रोड, प्रकाश व्यवस्था आणि वेग नियंत्रण याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्यानं नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. या घटनेनंतर चिंचवे परिसरात तीव्र संताप उसळला असून तातडीनं स्ट्रीट लाईट बसवावेत, रस्त्यावरील सुरक्षा उपाय पूर्ण करावेत व कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अन्यथा मोठं आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. आणखी किती निष्पाप बळी द्यायचे हा सवाल आता प्रशासनाच्या दारात उभा ठाकलाय. दिंडोरी वृत्तांत न्यूज, वृत्तसंकलन विभाग, देवळा.